बदलापूरमधील वाहतूक कोंडी हा दिवसेंदिवस गंभीर होत जाणारा प्रश्न आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ट्रॅफिक विभागाने यासाठी काही उपाययोजना केल्या असल्या तरी त्यांच्यावर देखील मर्यादा आहेत. अंबरनाथ ट्रॅफिक डिव्हिजनच्या माहितीनुसार येथील वाहतूक नियंत्रणासाठी शिपाई ते पोलीस निरीक्षक असे मिळून केवळ 23-24 कर्मचारी आहेत, ज्यांना अंबरनाथ आणि बदलापूर ही दोन्ही शहरे सांभाळावी लागतात. यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण प्रचंड आहे. पालिकेच्या माध्यमातून वाहतूक स्वयंसेवक नेमले जातात, पण येथेही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे समोर आले आहे. हजेरी पटावर दाखवलेली वॉर्डनची संख्या आणि प्रत्यक्ष ड्युटीवर असणाऱ्या वॉर्डनची संख्या यात मोठी तफावत आढळते. अंबरनाथ ट्रॅफिक निरीक्षक पुराणिक यांनी दिलेल्या माहितीनुसार काही काळ काटदरे हॉल आणि बेलवली भुयारी मार्ग येथे वाहतूक वॉर्डन नेमण्यात आले होते. मात्र या वॉर्डनना 12 तासांची ड्युटी करून केवळ 8,000 रुपये पगार दिला जातो. इतक्या कमी वेतनात काम करणारे लोक काही दिवसांतच नोकरी सोडून देतात. कंत्राटदार मात्र हजेरीपट भरून देतो, ज्यामुळे हा प्रश्न कायम राहतो. काटदरे हॉल आणि बेलवली सी कॉम्प्लेक्स या ठिकाणी विशेषतः संध्याकाळच्या वेळेत रिक्षा चालकांची बेशिस्त वाहन चालवण्याची प्रवृत्ती वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरते. पोलीस कर्मचारी आणि वॉर्डन यांच्या कमतरतेमुळे वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना होत नाहीत. धनंजय दीक्षित, भाजपचे सोशल मीडिया प्रमुख, यांनी या समस्येवर भाष्य करताना भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी पालिकेला वाहतूक व्यवस्थापनासाठी योग्य पद्धतीने ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याची मागणी केली आहे. संध्याकाळच्या वेळेत 7 ते 9 आणि दुपारच्या वेळेत 12 ते 2 या ठिकाणी वाहतूक वॉर्डनची कायमस्वरूपी नियुक्ती केल्यास समस्या सुटू शकते. 50 वॉर्डनचे कंत्राट असतानाही प्रत्यक्ष ड्युटीवर 23 ते 25 वॉर्डनच दिसतात. या व्यवस्थेत असलेल्या भ्रष्टाचारामुळे वाहतूक कोंडी वाढत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. वाहतूक कोंडी हा रोजच्या जीवनाचा भाग बनल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. ट्रॅफिक व्यवस्थापनासाठी कार्यक्षम यंत्रणा, वॉर्डनना योग्य वेतन आणि प्रशासनाच्या पारदर्शकतेसाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. बदलापूरमधील नागरिकांना जो वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय, त्याच्या मागे भ्रष्टाचार हे मूळ कारण आहे. शासकीय अधिकाऱ्यांची अनास्था याच्यामुळे हे होत आहे आणि यामध्ये लोकप्रतिनिधी, आमदारांनी लक्ष घातलं पाहिजे, ही सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे. पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतरसांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा ICSE अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर. नमस्कार.